तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. आणि त्यांचे हप्ते सुरू करण्यासाठी आणि नवीन ई-के-वाय-सी चालू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि सगळ्यांना ह्यामध्ये प्रयत्न करायचा आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना. कारण की आता जर बघितलं तर मी तुम्हाला नोटीस पण दाखवलेल्या आहे पाठीमागच्यामध्ये व्हिडिओमध्ये. सोलापूर, जत, धुळे जिल्हा तर ह्या तालुक्या किंवा ह्या गावामधून जे नोटीस येत आहेत, तर त्या सगळ्या नोटिसाबद्दल आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे, ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगतो पुढे. तर बघा आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, की एक अर्ज द्यायचा पण आपण पण प्रयत्न करेन आणि मी पण तुमच्यासाठी एक अर्ज द्यायचा प्रयत्न करेन. जर समजा आता मी अर्ज दिलो तर आपल्यासाठी कोणाकोणासाठी लाभ भेटेल ह्याच्या आणि अर्जाचा आपल्याला कोणाकोणासाठी फायदा होईल. तर हे जे अर्ज असणार आहे, हे मी आपलं जे मिरज तालुका आहे, मी मिरज तालुक्यामध्ये राहतो, तर मी मिरजेमधून हे अर्ज देणार सांगली जिल्ह्यामध्ये. तर हे तुमच्यासाठी कोणाकोणाला ह्याचा फायदा होऊ शकतो. सांगली जिल्ह्यासाठी होऊ शकतोय. त्यानंतरनं जत, त्यानंतर तासगाव, त्यानंतरनं ह्या साईडला बघितले तर आरग, बेडग, त्यानंतरनं जेवढे इथं सांगलवाडी, खोतवाडी, कौलापूर जेवढे हे जे गावं आहेत सगळे, तर या सगळ्या गावांसाठी आणि बाकीचं जर बघितलं तर एवढे जेवढे जिल्ह्यामध्ये जेवढे गाव आहेत, तर हे सगळ्या गावांसाठी हे उपयोगी ठरू शकतोय. तर तुम्ही तुमचा कोणता गाव आहे किंवा तुम्ही कोणता तुमचा जिल्हा आहे, तुम्ही कमेंट करून सांगा आणि लवकरात लवकर मी आज किंवा उद्यापर्यंत मी हे अर्ज देईन. तुम्ही जर असं म्हणत असाल की अर्ज द्या म्हणून, तर मी अर्ज देईन आणि तुमचं गाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही सांगा लवकरात लवकर. आणि 15-16 तारखेला हे अर्ज लवकरात लवकर का द्यायचं तुम्हाला सांगतो. 15-16 तारखेला त्यांची बैठक होणार आहे. लाडकी बहीण ही ई-के-वाय-सी ज्यांची झालीच नाही आणि ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेच नाही. तर ह्या अशा टॉपिक्सवर, अशा मुद्द्यावर आता मंत्री बैठकीमध्ये त्यांची मंत्रिमंडळामध्ये त्यांची मीटिंग होणार आहे. तर त्यामुळं त्यांच्या तिथं त्यांनी निकाल त्याच्यावर काढणार आहेत. त्यांच्या तिथं त्यांनी चर्चा करणार आहेत, की लाडकी बहिणींसाठी नवीन पोर्टल सुरू करायचं आहे का नाही? आणि जे राहिलेले लाडकी बहीण आहेत, तर त्यांच्यासाठी पण सुद्धा आता एक नोटीस आलेली आहे, की मागणीसाठी अर्ज त्यांनी करत आहेत बाकीचे सगळीकडचे. तर म्हणून आपल्यासाठी पण आपण करायला लागणार आहे. कारण की जेवढे लाडकी बहिणींचं सहभाग यामध्ये प्रयत्न असेल, तर तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार आहे. कारण की 15-16 तारखेला आता त्यांनी काय चर्चा करणार, त्यामध्ये काय त्यांनी निर्णय घेणार, काही आपण असं आता सांगू शकत नाही. तर त्यामुळं आपण आपल्याकडनं जेवढा प्रयत्न होईल, तेवढं आपण करायचं आहे. तर म्हणून तुम्ही पण मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. म्हणजे की मी पण तुमच्यासाठी जास्तीत जास्त करून प्रयत्न करेन. तर म्हणून आपण आता हे नोटीस ती काय आहे, ते पण मी आता तुम्हाला दाखवतो. स्क्रीनवर तुम्हाला नोटीस पण येईल एक थोड्या वेळात. आणि त्याच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे. आणि हे जे अर्ज आहे, तर ते अर्ज पण आता मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. तुमचं जिल्हा आणि गाव तुम्ही कोणता आहे तुम्ही सांगा आणि कोणाचे हप्ते थांबलेले आहेत. तर भरपूर असे जर बघितले तर 54 लाख लाडकी बहीण आहेत अजून की ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये. 54 लाख लाडकी बहीण आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली होती, तरी सुद्धा त्यांना पैसे आले नव्हते. तर त्यांची ई-के-वाय-सी दुरुस्ती एप्रिल महिन्यामध्ये झालेली आहे. 14 लाख लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी एप्रिल महिन्यामध्ये झालेली आहे. तर अशा जे लाडके बहीण आहेत की ज्यांची एप्रिल महिन्यामध्ये ई-के-वाय-सी झालेली आहे, दुरुस्ती यादीमध्ये नाव आलेलं आहे नंतरनं, पहिलं येत नव्हतं पण नंतरनं आलेलं आहे. तर त्या लाडक्या बहिणींना परत हप्ता सुरू होणार आहे. परत हप्ता सुरू होणार त्यांचे जे हप्ते आहेत परत सुरू होणार. कारण की त्यांची ई-के-वाय-सी एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्या बाबतीत पण आता आपल्याकडे एक नोटीस आलेली आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की जे थांबलेले हप्ते जे आहेत, ते आता चालू होणार आहेत. आणि तुम्हाला जर हे माहीत नसेल की ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं आहे, तर तुम्ही कमेंट करा स्टेटस म्हणून. मी तुम्हाला ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये. कारण की भरपूर अशी लाडकी बहीण आहेत की त्यांना ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं आहे, त्यांना काहीच माहीत नाहीये. त्यांचं म्हणजे की त्यांना त्यामधून तुम्हाला कळणार की तुमचा लास्ट हप्ता कधी आलेला आहे आणि तुम्हाला पैसे यायचं बंद झाले आहेत का येणार आहेत पुढे. तर तुम्हाला त्यामधनं सगळं कळू शकतं. तर तुम्ही फक्त स्टेटस म्हणून कमेंट करा किंवा असं स्टेटस म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या बाबतीत पूर्ण सविस्तर माहिती ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं आहे आणि त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही आणि आपल्याला पुढचे हप्ते कंटिन्यू भेटत राहणार का, या बाबतीत मी सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यामुळं आता ती नोटीस काय बघायचा अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि लवकरात लवकर आपण त्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. तर आता या आपण आता ते नोटीस काय आहे बघूया. तर आता लाडकी बहिणींनो बघा आता स्क्रीनवर आलेलं आहे. शासनाकडे मुदतवाढीची मागणी. दरम्यान ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या
महिलांकडून शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे अनेक लाभार्थी महिलांची अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशा स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर बघा ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळण्याची. तर बघा आता यामध्ये पण ते काय सांगत आहेत की लाडक्या बहिणींना जर बघितले तर सगळीकडनं ही अर्ज प्रक्रिया चालू आहे, म्हणजे मागणी प्रक्रियेची चालू आहे, मागणी अर्जाची. तर त्यामुळे आपल्याला जे थांबलेले जे हप्ते आहेत ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी साठी सुद्धा चालू मुदत भेटू शकते. तर आता पुढची नोटीस बघा आता काय आहे. 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-केवायसी मुदती पूर्ण केली आहे त्यांना रखडलेल्या अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर आता बघा लाडकी बहिणींनो, ह्यामध्ये हे पण सुद्धा काय सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींचे जे रखडलेले हप्ते आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मुदत भेटावी अशी विनंती त्यांची चालू आहे आणि बाकीचे जे राहिलेले आहेत तर त्यांना सुद्धा हप्ते त्यांना भेटावे. लाडक्या बहिणींनो, आपण आपल्याकडून पण सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर बघितलं तर हे पण बघा तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी पात्र महिलांची यादी जाहीर. तर हे बघा, हे पण काय आहे की ह्यामध्ये पण यादी जी आहे पात्र महिलांची ते पण आता यादी समोर येत आहे. आता जर बघितलं तर तुम्ही हे विचारणार की कुठे म्हणजे यादी कसं काय बघू शकताय. तर यामध्ये पण ह्या बाबतीत पण मी तुम्हाला लवकरात लवकर त्यावर अपडेट देण्याचा मग प्रयत्न करेन आणि तुम्हाला पात्र कसं आहे ते बघायचं, तुम्हाला पण कळेल की पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे. तर त्यामुळं आपण जेवढं होईल तेवढं आपल्याकडून लाडकी बहिणींसाठी की ज्यांची ई-केवायसी झालीच नाही आणि ज्यांचा ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी पुन्हा संधी भेटावी म्हणून त्या बाबतीत आपण आता सरकारकडे अपडेट द्यायचा आहे, मागणी करायची आहे. तर त्यामुळं बाकी सगळीकडनं तर तालुके जिल्ह्यामधून जर बघितले त्यांची मागणी चालूच आहे. तर त्यामुळं मी सुद्धा तुमच्यासाठी आता प्रयत्न करेन आणि मी तुमच्यासाठी सुद्धा मी अर्ज द्यायला प्रयत्न करून मी लवकरात लवकर अर्ज देण्याचा प्रयत्न करेन. कारण की जर मी अर्ज दिलं तर मग आपल्यासाठी जर कदाचित पुढे जर आपल्यासाठी जर संधी भेटली तर सगळ्या लाडक्या बहिणींना हे चांगलंच होणार आहे आणि आपल्यासाठी हे फायदेमंद होणार आहे. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण मला सपोर्ट करा. माझ्या हे चॅनलला, सरकारी योजना चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं जे आहे तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे की कमेंट करायला ते सुद्धा तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कारण की म्हणजे मला पण कळत जाईल तुम्हाला काय माहिती पाहिजे. म्हणून धन्यवाद.